जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत सम्यक संबुद्ध भगवंतांनी निर्माण केलेला सद्धम्म प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ यांना त्रिवार वंदन. प्रियदर्शी राजा सम्राट अशोक विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन. आज बाळाचं नाव काय पूर्ण? माही आईचं नाव, कोमल बाबाचं नाव, मयूर आडनाव पाठोरे. तर माही या बाळाचा आज वाढदिवस आहे. तर या माही बाळाच्या वाढदिवसानिमित्तानं हा वाढदिवस बुद्ध धम्माची उगम आहे हे बऱ्याच लोकांना माहीत नाही. बरेच जण भंतेजी जर त्या वाढदिवसामध्ये दिसले टीका करतात आहे का नाही. पण वाढदिवस हे भगवान बुद्धाच्या काळापासून सुरुवात झालेली आहे. तर ते कशी झालेली आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आणि त्याआधी सगळेजण शांत बसा. जेव्हा सिद्धार्थ गौतम बोधिसत्व यांचा जन्म झाला महामायेच्या पोटी, शुद्धोधन राजेच्या पोटी, शुद्धोधन राजेच्या कुळामध्ये महामायेच्या पोटी जेव्हा सिद्धार्थ गौतम यांचा जन्म झाला तेव्हा त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. पण जेव्हा त्यांच्या आईच्या गर्भामध्ये सिद्धार्थ गौतम हे होते तेव्हा त्या आनंदामध्ये फार मोठा उत्सव साजरा करण्यात आला होता. संपूर्ण राज्यामध्ये मिठाई वाटण्यात आली होती. संपूर्ण राज्यामध्ये उत्सव साजरा करण्यात आला होता. संपूर्ण राज्यामध्ये सर्व जे गरीब लोक होते त्यावेळेस सोनं नाणं दाग दागिने हिरे मोती, शुद्धोधन राजाला एवढा आनंद झाला का माया घरी बाळ जन्माला येत आहे. फार आनंद झाला आणि त्या बाळाच्या आनंदामध्ये सिद्धार्थ यांच्या वडिलांनी शुद्धोधन राजांनी फार मोठी संपत्तीचा असा वाटप केला. तर तेव्हापासून या वाढदिवसाला या जन्माच्या प्रवर्तनाला सुरुवात झालेली आहे. त्यानंतर जेव्हा सिद्धार्थ हे जन्माले आले त्यावेळेस फार मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करण्यात आला. संपूर्ण राज्यामध्ये लोकांना भोजनदान देण्यात आलं. संपूर्ण राज्यामध्ये लोकांना कपडे लत्ते दाग दागिने सोनं नाणं त्यावेळेस वाटण्यात, त्यावेळेस का नाही हे असे पैसे नव्हते, त्यावेळेस सोनं वाटायचे. सोन्याचे ते हे शिक्के राहायचे, चांदीचे शिक्के राहायचे. तर असं सोनं नाणं दाग दागिने शुद्धोधन राजाने त्यावेळेस आपल्या बाळाच्या वाढदिवसानिमित्तानं त्यांच्या श्रीमंतीनुसार त्यांनी तो वाटप केला. तेव्हापासून हा वाढदिवसाचा उत्सव साजरा करण्यात येतो. त्याला आपण जन्मोत्सव म्हणतो. तर सिद्धार्थ गौतम यांचा जन्मदिवस फार उत्साहाने फार आनंदाने शुद्धोधन राजाने 2500 वर्ष अगोदर साजरा केला होता. त्याचे पुरावे आजही आपल्याला त्या ठिकाणी आढळतात जर आपल्याला तिथं संशोधन करता आलं तर. त्यानंतर दरवर्षीप्रमाणे त्यांचा जो वाढदिवस होता सिद्धार्थ गौतम यांचा वाढदिवस, शुद्धोधन राजा त्यांचा दरवर्षीचा वाढदिवस फार आनंदाने साजरा करायचे का माझा बाळाचा वाढदिवस आजच्या दिवशी झाला होता, या पौर्णिमेच्या दिवशी झाला होता. त्या पौर्णिमेच्या दिवशी शुद्धोधन राजा आणि महामाया राणी हे आपल्या राज्यामध्ये त्या दिवशी गोर गरीब लोकांना साधू संतांना त्यावेळेस भोजनदान करून आणि संपूर्ण राज्यामध्ये भोजनदानाचं वाटप करून दागदागिन्याचं वाटप करून त्याचा जन्माचा आनंद साजरा करायचे अशी परंपरा इतिहास काळामध्ये तेव्हापासून सुरुवात झालेली आहे. म्हणून हा जो वाढदिवसाची जी परंपरा आहे हे बुद्ध धम्माची देण आहे. पण हा वाढदिवसाचं काय करावं लागते, त्याचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून वाढदिवस होणं आवश्यक आहे. त्याचं विद्रुपीकरण होता कामा नये. म्हणून त्या वाढदिवसानिमित्तानं आपण धम्माचं श्रवण करावं. जसं आता आपण धम्माचं श्रवण करू आलो, धम्माचं श्रवण करावं आणि आपल्या ऐपतीनुसार आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याकरता आपण आपल्या ऐपतीनुसार वाढदिवस साजरा करायचा. अतोनात खर्च करू नये, कारण आपण सामान्य लोक आहोत. त्या पैशाचा ज्या वाढदिवसामध्ये अफाट पैसा खर्च केल्यापेक्षा जर आपण 10,000 खर्च करत असू, आपण गरिबी परिस्थिती आहे तर 500 रुपये खर्च करा. छोटासा केक आणला 200 रुपयाचा, 300 रुपयाचा आपला चिवडा बनवला वाटून दिला आपल्या परिस्थितीला, आणि जे बाकीचे पैसे वाचते ते पैसे त्या मुलाच्या उज्ज्वल भविष्याकरता, मुलगा असो की मुलगी असो तिच्या उज्ज्वल भविष्याकरता आपण ते पैसे सेव्ह केले पाहिजे आणि तिच्या शिक्षणाच्या कामी लावले पाहिजे. जेव्हा ते शिकून सवरून मोठे अधिकारी बनन, काहीतरी मोठा तो अधिकारी बनन, तेव्हा हा वाढदिवसाचा पैसा तिच्या कल्याणाच्या तिच्या मंगलाच्या कामी येईल. कारण माहीत आहे का, बरेच जण काय करतात, कर्ज काढून वाढदिवस साजरा करतात.
कर्ज काढून कुठलातरी उत्सव साजरा करतात. त्यांना काय होते, मग त्याला शिक्षणाला पैसे राहत नाही. म्हणून आतापासून त्या मुलांची आपण काळजी घेतली पाहिजे. त्याचं उज्ज्वल भविष्य कसं निर्माण होईल असं या वाढदिवसानिमित्तानं संकल्प करायचा असतो. वाढदिवसाच्या निमित्तानं आपण त्याच्यासाठी काहीतरी सेविंग करायला पाहिजे. त्याच्या उज्ज्वल भविष्याकरता, मग ते मुलगा असो की मुलगी असो, त्याच्या उज्ज्वल भविष्याकरता सेविंग करून आपण त्याच्या उज्ज्वल भविष्याचं कामना केली पाहिजे. तर त्याचा वाढदिवससुद्धा साजरा केला पाहिजे. असं नाही की वाढदिवस साजरा नाही केला पाहिजे आपल्या परिस्थितीनुसार, आपल्या लिमिटनुसार आपण त्याचा वाढदिवस साजरा करून सगळ्या लोकांना आपलं थोड्या प्रमाणात का होईना नाश्ता, अल्पोहार वगैरे आपण दानधर्म करून पुण्य अर्जित, कुशलकर्म अर्जित आपण केलं पाहिजे. आणि हे कुशलकर्म त्या बाळाच्या उज्ज्वल भविष्याकरता, त्याच्या कल्याणाकरता, त्याच्या मंगल जीवनाकरता कामी येत असते. तर सिद्धार्थ गौतम यांचे वडील काय करायचे, का शुद्धोधन राजा का आपल्या पुराच्या उज्ज्वल भविष्याकरता माझा पोरगा हा सदैव सुख शांतीमध्ये राहिला पाहिजे, माझा मुलगा सदैव आनंदात राहिला पाहिजे, म्हणून शुद्धोधन राजा आणि महामाया हे आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्तानं, जन्मदिनानिमित्तानं ते आपल्या राज्यामध्ये संपूर्ण गोरगरीब लोकांना, संपूर्ण संत महापुरुषांना, संपूर्ण त्यावेळेच्या संपूर्ण राज्यामध्ये भोजनदान द्यायचे, त्यावेळेस वाटप करायचे, वस्तू वाटप करायचे, दागदागिने वाटप करायचे आणि उत्सव साजरा करायचे. फार मोठं पुण्य बल मिळवल्यानंतर सिद्धार्थ गौतम हे इतक्या उच्च कुळामध्ये जन्माला आले होते का अनेक जन्मांचं पुण्य त्यांच्या घरी अर्जित होतं. म्हणून ते त्या पुण्याच्या बलावर आणि अनेक जन्माच्या पुण्याच्या बलावर सिद्धार्थ गौतम हे सम्यक समृद्ध झाले. जर ते गृहस्थी जीवनात राहिले असते तर चक्रवर्ती सम्राट झाले असते, म्हणजे जगातला सगळ्यात मोठा राजा आज इतिहासामध्ये रोज नोंद झाली असती का राजा म्हणून. तरी भगवान बुद्ध त्या राजापेक्षाही उंच आले. भगवान बुद्धांनाच त्यांनी चक्रवर्ती राजासुद्धा म्हणतात आणि भगवान बुद्धांनासुद्धा जगाचा उद्धारकर्तासुद्धा म्हणतात. भगवान बुद्ध जगातले सगळ्यात मोठे राजा आहेत. भगवान बुद्ध गणपती आहेत. गणपती म्हणजे गण म्हणजे लोक, पती म्हणजे राजा, गणाचा पती, लोकांचा राजा जर कोणी असेल तर भगवान बुद्ध आहेत, हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. म्हणून भगवान बुद्धांना चक्रवर्ती सम्राट म्हणतात, सम्राट राजे म्हणतात. भगवान बुद्धांना जगाचा उद्धारकर्ता म्हणतात. भगवान बुद्धांना फादर ऑफ सायन्स म्हणतात. भगवान बुद्धांनाच या जगाचा जो कल्याणकारी मार्ग आहे, शांतीचा मार्ग आहे, तो दाखवणारा म्हणतात. या जगामध्ये जेवढेही काही उद्धार झालेला आहे, जे या जगामध्ये चांगले लोक निर्माण झालेले आहे, संत महापुरुष निर्माण झालेले आहे येणाऱ्या काळानुसार, संत कबीर असो, गाडगे महाराज असो, शिवाजी महाराज असो, शाहू महाराज असो, तुकडोजी महाराज असो, जेवढे संत महापुरुष ज्यांनी वैज्ञानिक विचार प्रसारित केलेले आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, हे जेवढेही महापुरुष, संत महापुरुष ज्यांनी वैज्ञानिक विचारांचा प्रचार आणि प्रसार केला, हे बुद्धांच्या तत्त्वज्ञानाच्या आधारावरच निर्माण झालेले आहेत. म्हणून या विचारांचा वारसा आपण आपल्या या वाढदिवसानिमित्तानं नवीन पिढीमध्ये आपण पेरला पाहिजे, जेणेकरून आपली पिढी बाबासाहेबांचा जो वारसा आहे, बाबासाहेबांचे जे विचार आहे, बाबासाहेबांचं जे कार्य आहे, आपल्या पिढीनी पुढच्या दिशेकडे वाटचाल घेऊन त्यांनी तो प्रवाह वाढवला पाहिजे. हा जो रथ बाबासाहेबांनी इथपर्यंत आणलेला आहे, हा रथ, बाबासाहेबांचा रथ आपली येणारी पिढी पुढं घेऊन कशी जाईल यासाठी आपण आपल्या मुलांना प्रशिक्षित केलं पाहिजे. बाबासाहेबांचे विचार, बाबासाहेबांच्या भूमिका आपल्या मुलांना त्यांच्या बुद्धिमत्तेनुसार लहानपणापासून तर मोठं होईपर्यंत आपल्या आईवडिलांनी त्यांना शिकवलं पाहिजे. त्यांना धम्म शिकवला पाहिजे. त्यांना आपण नीतिमान बनवलं पाहिजे. त्यांना आपण धम्माच्या दिशेने वाटचाल करणारे बनवलं पाहिजे. त्यांना आपण शिक्षणामध्ये प्रवृत्त केलं पाहिजे. त्यांना आपण चांगलं शिक्षण दिलं पाहिजे. त्यांना आपण चांगलं खानपान केलं पाहिजे. त्यांना आपण चांगली वागणूक दिली पाहिजे, चांगले संस्कार दिले पाहिजे. जेव्हा आपण आपल्या मुलांना चांगले संस्कार देऊ तेव्हा आपले मुलं चांगले बनतील, डॉक्टर बनतील, कलेक्टर बनतील, जज बनतील, अधिकारी बनतील, चांगले उच्च कोटीचे व्यावसायिक बनतील, बिझनेसमॅन बनतील आणि बाबासाहेबांच्या कार्याला गतिमान करतील. ह्या कार्याची आपल्याला वाटचाल असली पाहिजे, कारण आज बाबासाहेबांचं कार्य करण्याची फार गतीने आणि फार जलद गतीने करण्याची गरज आहे. आणि जेव्हा आपण हे करू तेव्हाच बाबासाहेबांचं खरं कार्य पूर्ण होईल असं त्याचा अर्थ होतो. म्हणून या वाढदिवसानिमित्तानं आपण बाबासाहेबांचा वारसा, बाबासाहेबांचे विचार आपण पुढे घेऊन जाण्याचा संकल्प केला पाहिजे आणि ती वाटचाल आपण पुढे नेली पाहिजे. तर या माही बाळाच्या वाढदिवसानिमित्तानं त्याच्या आईवडिलांना माझं एकच सांगणं आहे का आपल्या मुलीच्या वाढदिवसानिमित्तानं तिच्या आजच्या दिवसाला काहीतरी सेविंग करावं,
तिच्या उज्ज्वल भविष्याकरता आतापासून प्लॅनिंग करावी. ती चांगली उच्च पदावर कशी जाईल, तिची चांगली वागणूक कशी होईल, तिला आपल्या जीवनामध्ये काय बनायचं आहे, तिची मेंटॅलिटी काय आहे, तिची विचारसरणी काय आहे, तिची बुद्धिमत्ता काय आहे, हे जाणून समजून तिला त्या दिशेकडे वाटचाल करायला प्रेरित केलं पाहिजे, प्रोत्साहित केलं पाहिजे. आणि जेव्हा आपण हे करू ते बाळ त्या क्षेत्रामध्ये उच्च कोटीवर जाते. एखाद्या बाळाला गायनाची आवड असते, एखाद्या बाळाला डान्सची आवड असते, एखाद्या बाळाला हिरोईन बनावं वाटते, एखाद्या बाळाला हिरो बनावं वाटते, एखाद्या बाळाला कलेक्टर बनावं वाटते, एखाद्या बाळाला डॉक्टर बनावं वाटते, एखाद्या बाळाला जज बनावं वाटते. त्याची मेंटॅलिटी काय आहे, त्याची विचारशैली काय आहे, त्याची बुद्धिमत्ता काय आहे, हे आईवडिलांनी आतापासून जाणणं आवश्यक आहे. जसा का माझा आवाज चांगला आहे, मी गायकी झालो असतो, मला प्रोत्साहित करणं कोणी भेटलंच नाही, आहे का नाही. तर ह्या गोष्टी सगळ्या असतात. म्हणून त्याला त्या क्षेत्राचं कोणत्या त्याच्याकडे स्किल आहे, काय त्याच्याकडे स्किल आहे, हे लहानपणापासून आईवडिलांना ओळखून घ्यावं लागते. जेव्हा त्याला स्किलनुसार आपण ओळखतो आणि त्याला त्या दिशेकडे त्याला प्रोत्साहित करतो आपण, तो मुलगा किंवा ती मुलगी त्या क्षेत्रामध्ये फार उच्च पदावर जाते. हे आजचं सत्य आहे. म्हणून आपण हे जाणून समजून आपण त्या दिशेकडे वाटचाल करावी आणि धम्मचं श्रवण करून आपल्या मुलांना संस्कारित बनावं. इथेच थांबतो. साधू साधू साधू.